फ्रेंड्स, वेलकम. आम्ही गावाकडे आलोय आणि गावाकडे सिंधी सगळेजण पीत बाहेर बसले होते. तोपर्यंत मी बिर्याणीची तयारी करून घेतली. तुम्ही माझी बिर्याणीची रेसिपी बऱ्याच वेळा बघितली आहे, पण आता मी गावाकडे बनवते. माझ्या ननंदबाईंनी पण बरीच मदत केली मला बिर्याणीसाठी. आणि ह्या माझ्या ननंदबाई आणि दोघं बहीण भाऊ सेम सेम दिसतात. दोघांचे डोळे पण सारखेच आहेत. आणि कसं असतं ना, गावामध्ये सगळे एकत्र जमलेले असतात तर छान गप्पा होतात. आपल्या शहरामध्ये ना जॉईंट फॅमिली नसते. आपण कारण ड्युटीमुळं कामामुळं असं बाहेर गेलो ना तर एकटंच राहावं लागतं. मग तेवढी मजा येत नाही. अशा बऱ्याच लोकांना अनुभव आला असेल, कारण कोणी कामासाठी, कोणी आपलं ड्युटीसाठी वगैरे कशासाठी का असेल आपल्या घरापासून लांब गेलेले बरेच लोक असतात माझ्यासारखेच. तर गावाकडं गेलं ना सगळ्यांमध्ये मज्जा येते सगळ्यांना. आणि मी बिर्याणी बनवली तोपर्यंत हे सगळेजण सिंधीचा आनंद घेत होते. म्हणलं चला सिंधीच्या आठवण तुमच्यासोबत शेअर कराव्या. चला भेटू पुन्हा.